श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 17 जानेवारीपासून या 3 राशींच्या भाग्याचे दार उघडणार। मकर संक्रांतीनंतर येणार यशाची लाट। मंगळ बुध दुर्मिळ युतीमुळे या राशींचे नशीब मारणार पलटी। पैसा, यश, प्रतिष्ठा तिपटीने वाढणार। 17 जानेवारी रोजी भूमिपुत्र मंगळ आणि वाणीचा कारक बुध यांची युती शनीच्या स्वामित्वाखाली मकर राशीत होणार आहे। या योगामुळे 3 राशींसाठी सुवर्ण काळ सुरू होणार आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहांचा संबंध वाणी, व्यवसाय, बुद्धिमत्ता, अर्थव्यवस्था, तर्कशक्ती तसेच शेअर बाजाराशी मानला जातो। तर मंगळ ग्रह साहस, पराक्रम, शौर्य, वीरता, मालमत्ता आणि क्रोधाचा कारक मानला जातो। तसेच धनसंपत्तीची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत। चला तर जाणून घेऊया या 3 भाग्यवान राशी कोणत्या आहेत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। सर्वप्रथम आहेत तूळ राशी। मंगळ आणि बुध यांची महायुती तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते, कारण हा संयोग तुमच्या राशीपासून मालमत्ता व सुखस्थानात घडत आहे। त्यामुळे या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल। त्यामुळे वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचे योग संभवतात। पैतृक संपत्तीचा लाभही मिळू शकतो। करिअरमध्ये प्रगती होईल। नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे। तसेच पगारवाढीचा आनंद मिळू शकतो। या काळात आईशी नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि आईच्या माध्यमातून धनलाभ होऊ शकतो। तूळ राशीसाठी सूर्याचे मकर राशीतील गोचर थोडे कठीण जाऊ शकते। या काळात काही अनपेक्षित परिणामांसह चढ उतारांचा सामना करावा लागेल। कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तणाव वाढेल। जोडीदारासोबतचे संबंध सामान्य राहतील। या काळात जमिनीच्या व्यवहारापासून दूर राहा। गुंतवणूक करायची असल्यास विचारपूर्वक पाऊल उचला। आर्थिक लाभ होईल, पण खर्चही चालू राहतील। विचलित मनस्थितीमुळे अभ्यासात लक्ष लागणार नाही। आरोग्यावर खर्च होऊ शकतो। उपाय: दररोज गाईला गूळ खाऊ घालावा, लाभ होईल। हा काळ तूळ राशींच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे। नोकरीत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता असून पदोन्नती किंवा आर्थिक लाभाबाबत चर्चा होऊ शकते। नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे करार किंवा विस्ताराची शक्यता व्यक्त केली जाते। आर्थिक बाबतीत हळूहळू स्थिरता येऊ शकते। कौटुंबिक नात्यांमध्ये समन्वय वाढेल आणि मतभेद कमी होण्याची चिन्हे आहेत। आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने अनुकूल राहू शकतो। तूळ राशी ही शनीची आवडत्या राशीपैकी एक आहे। तूळ राशीत शनी उच्चस्थानी आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या संक्रमणाचा तूळ राशींना फायदा होईल। तूळ राशींना सूर्याच्या आशीर्वादाचा फायदा होईल। सूर्य तूळ राशींना आशीर्वाद देईल। त्यांचे भाग्य उजळेल। त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल। तूळ राशींना प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल।
एखाद्या महत्त्वाच्या उपक्रमांमुळे अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तूळ राशीच्या 4थ्या घरात मंगळ आणि शुक्र यांची युती होईल आणि हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला भौतिक सुखसोयीचा आनंद घेता येईल. जमीन आणि वाहन खरेदीचा योग असू शकतो. नशिबाच्या मदतीने ध्येय साध्य करता येईल. तूळ राशीसाठी हे संक्रमण सरासरी राहील. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल, पण हळूहळू कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मध्यम नफा मिळेल आणि तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करू शकता. तुमची आर्थिक परिस्थिती संतुलित राहील, परंतु बचत मर्यादित राहील. नातेसंबंधांमध्ये गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य थोडे कमकुवत असू शकते, विशेषतः डोळे आणि दंत समस्यांसह. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूची ही उपस्थिती अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल, फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. तूळ राशीला शनीची आवडती राशी मानली जाते आणि या राशीत शनी उच्च आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांचे भाग्य चमकेल. या राशीच्या लोकांना सूर्यदेवाकडून विशेष आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे त्यांचे भाग्य उजळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच मजबूत होईल. ते जे काही हाती घेतील त्यात त्यांना यश मिळेल. अचानक लक्षणीय आर्थिक लाभ अपेक्षित आहे. त्यानंतर आहे सिंह राशी. मंगळ आणि बुध यांचा हा दुर्मिळ संयोग सिंह राशीच्या लोकांसाठीही अनुकूल ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या राशीपासून 3ऱ्या भावात बनत आहे. त्यामुळे साहस व पराक्रमात वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. परदेश प्रवासाचे योग निर्माण होतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. भावंडांचे सहकार्य या काळात लाभेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. सिंह राशींसाठी सूर्याचे मकर राशीतील गोचर फायदेशीर ठरेल. कमी प्रयत्नात यश मिळेल. सर्व रणनीती यशस्वी होतील. निकाल तुमच्या बाजूने लागतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. मेहनतीमुळे यश मिळेल. उत्पन्न वाढेल, परंतु उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे कठीण जाईल. जोडीदाराशी प्रामाणिक राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. उपाय: दररोज सूर्यनमस्कार घालावेत. लाभ होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी देखील शुक्र आणि शनीचा हा योग अतिशय लाभदायी सिद्ध होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. पैशांची कमतरता दूर होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही शिस्तबद्ध जीवन जगू शकता. जोडीदारासह तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्ही ट्रिपचा प्लॅन करू शकता. स्पर्धा परीक्षेची
तयारी करत असलेल्यांना उत्तम यश मिळेल, मानसिक समाधान मिळेल. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे त्याच्या नक्षत्रातील बदलाचा तुमच्यावर सर्वात सकारात्मक परिणाम होईल. धनिष्ठा नक्षत्रात सूर्य तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत करेल. या काळात एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो, त्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील आणि तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल. सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचा श्रवण नक्षत्रात प्रवेश फायद्याचे मार्ग उघडू शकतो. उधारी फेडता येईल. आरोग्याशी संबंधित त्रास कमी होऊ शकतो. शत्रूंवर विजय मिळू शकतो. केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तणाव दूर होईल आणि मान सन्मान वाढेल. मोठे निर्णय घेण्यासाठी हा काळ चांगला ठरेल. हे मंगळ संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि संधी आणू शकते. तुम्हाला कामावर नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा बाहेर काम करण्याची संधी मिळू शकते. योग्य व्यावसायिक निर्णयांमुळे सकारात्मक परिणाम मिळतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि बचत वाढू शकेल. कुटुंब आणि नातेसंबंध आनंदी राहतील. तुम्ही आत्मविश्वासू आणि उत्साही राहा. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमच्याकडे काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा असेल. सिंह राशीच्या व्यक्तींनाही सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. सिंह राशीच्या लोकांनाही गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळतात. या राशीच्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व गुण असतात. त्यांच्यात आत्मविश्वास असतो, न्यायाची भावना असते आणि एक करिश्माई व्यक्तिमत्व असते. गुरुग्रहाच्या आशीर्वादाने हे राशीचे लोक शिक्षण, करिअर आणि समाजात उच्च पदांवर पोहोचतात. सिंह राशीच्या लोकांना कीर्ती आणि संपत्ती मिळते आणि त्यांचे जीवन प्रेरणादायी बनते. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. आणि त्यानंतर आहे मकर राशी. मंगळ आणि बुध यांची युती मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते, कारण हा संयोग तुमच्या लग्न भावात होणार आहे. त्यामुळे यश, शौर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीपेक्षा लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच पगारवाढीची शक्यता आहे. कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहितांना विवाह प्रस्ताव येऊ शकतात. या काळात मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होण्याचे योग आहेत. नोकरी व्यवसायाचं
अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल. आईसोबतचे नाते घट्ट होईल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल. कुटुंबात आनंद येईल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. मकर राशीसाठी 4 ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाचा खूप सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. मकर राशीच्या लोकांसाठी दृष्टियोग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. शिक्षण क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळू शकेल. जर तुम्ही आयुष्यभर कोणत्याही कामावर कठोर परिश्रम करत असाल तर आता तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता. चंद्राचे हे राशी परिवर्तन मकर राशीसाठी खूपच फायदेशीर असेल. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आरोग्य समस्या दूर होतील आणि कष्ट करणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. प्रत्येक कठीणला धैर्याने सामोरे जाल. शत्रूंवर विजय मिळवाल. शुक्र शनीचा हा योग मकर राशीसाठी अत्यंत अनुकूल असेल. करिअरच्या जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्या आदर आणि फायदे देखील देतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक किंवा बचतीचे निर्णय फायदेशीर ठरू शकतात. दीर्घकाळापासून ठेवलेले ध्येय आता साध्य होण्याची चिन्हे दिसतील. आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. कामातील तुमची गांभीर्य आणि शिस्त तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. मकर राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण थोडे आव्हानात्मक असू शकते. तुम्हाला कामात आत्मविश्वासाचा अभाव आणि अडथळे येऊ शकतात. कामावर ओळख मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत करावी लागेल. व्यवसायात चढ उतार होतील आणि नफा अस्थिर राहील. खर्च वाढू शकतो. विशेषतः कौटुंबिक बाबींमध्ये, नातेसंबंधांमध्ये वाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाय आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. शुक्र लग्नाच्या घरात आहे आणि अरुण 5व्या घरात आहे. परिणामी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि त्यासोबतच संपत्तीत जलद वाढ होऊ शकते. त्यांचा कल अध्यात्माकडे असू शकतो. धार्मिक यात्रा शक्य आहे. हा काळ व्यवसायासाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला नवीन करार आणि प्रकल्प मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, त्यामुळे त्यांना ध्येय साध्य करण्यास मदत होऊ शकते. पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. हा गोचर मकर राशीच्या लोकांसाठी विशेष मानला जातो, कारण बुध थेट लग्न म्हणजेच पहिल्या स्थानात प्रवेश करणार आहे. हे स्थान व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, आरोग्य व संवाद शैली यांच्याशी संबंधित असते. त्यामुळे या काळात मकर राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसू शकतो. समाजात मान सन्मान, आर्थिक लाभ आणि ओळखी वाढण्याच्या शक्यता ज्योतिषशास्त्रात नमूद केल्या जातात. प्रेमसंबंधांमध्ये संवाद सुधारण्याची, नात्यात स्पष्टता येण्याची चिन्हे दिसू शकतात. काहींच्या बाबतीत संतानाशी संबंधित कायदेशीर किंवा औपचारिक बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र बुधाच्या प्रभावामुळे थोडी स्वार्थी किंवा खोडकर वृत्ती वाढू शकते, असा इशाराही काही ज्योतिषतज्ञ देतात. त्यामुळे या काळात संयम आणि समतोल राखणे फायदेशीर ठरू शकते. मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीची वक्री चाल खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. शनीचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शनी तुमच्या राशीतून 3ऱ्या घरात संक्रमण करत आहे. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आत्मविश्वास वाढेल आणि धाडसी निर्णय यशस्वी होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला परदेशातूनही लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या भावंडांकडूनही सहकार्य मिळेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.